ही गोष्ट आहे एका गरीब कुटुंबातील मुलाची. त्याचं नाव नंदकुमार. त्याला सर्वजण प्रेमाने नंदू बोलायचे. वडील तर काही दिवसापूर्वीच वारले होते. नंदू एक अत्यंत साधा मुलगा होता आणि एकुलता एकही. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे सर्व काही त्यावर अवलंबून होतं. पण झालं काही वेगळंच. काही 500 रुपये देते का उसने? माझी मजुरीची भेटल्यावर मी देईन तुम्हाला पैसे. अहो इथे माझ्याकडे उभा करायला तर सुपारीला पैसे नाही. आणि काय हो, तुमचं पोरग एवढं धडधाकड आहे ना, त्याला सांगा ना काम करायला. तो पुण्याला चाललाय ना, म्हणून भाड्यासाठी पैसे लागतात, कामाकरता चाललाय. ह्या वेळेस तर करेल ना नक्की काम. म्हणजे जसं तुला माहितच नाही, मागच्या वेळेस गावातल्या पारुकुने ना 500 रुपये घेतले होते, त्यालाच कामाला जायचं होतं ना. बघते तर नंदू इथंच मोकाट फिरतोय. द्या ना होता आई, आता असं होणार नाही. मी तुमचे 2-3 दिवसात पैसे देऊन टाकेन. माझ्या बाळाला कामाला जायचंय ना पुण्याला. हे बघ बाई, उद्या परवा कधी देशील मला माहित नाही. माझ्या घरात खूप कामं पडली, तेवढी करून देत असशील तर बोल, मग मी देते तुला पैसे. ठीक आहे ताई, तुम्ही सांगशाल ते मी काम करेन. हे बघ, तिथे ना थोडी खरकटी भांडी आहेत, तेवढी घासून घे. घरामध्ये थोडेसे कपडे आहेत, तेवढे धुवून घे. बाकीचं नंतर सांगते. ताई भांडे हो, भांडे तुमचे. ठीक आहे. आणि कपडे पण राहिले, ते धुवून दे नंतर. दरवाजा कोणी उघडला? हे देवा.
काय हो नंदूची आई? काय होत आहे? हे बघा, एक सांगायचंच राहिलं. घरात जे काम केलंय आणि त्याचे मी तुम्हाला पैसे दिले, कुणाला सांगू नका. नाही होत आई, मी कशी सांगणार कोणला? तुमचे उपकार खूप झाले माझ्यावर. कुठे गेलाय तुमचा मुलगा? तो कामाला गेला. उद्या सकाळी पुण्याला जाणार आहे. थोडं काम राहिलं होतं बाकी. येता का? येते ना, जा तुम्ही पुढं, मी दरवाजा लावायचे आणि येते. याई एक कप चहा दे का बनवून मला. झाली का तू झोप? असा का वागतो रे तू? काय आता काय केलं मी? काय केलं म्हणजे? किती दारू पितो बाळा तू? अरे तुझ्याशिवाय मला कोणता आधार आहे का? बंद कर ना आता ही दारू. तुला जे सांगितलं ते कर ना. चहा दे ना मला आणून. ऐक ना बाळा, कशाला दारू पितो? अरे या दारूनं पार आपली खानदानाची वाट लावली. अरे काहीतरी चांगलं काम कर ना. जायला कसली किटकिट लावली का तू? मारायचे का तुला? मार, मी नाही म्हणत नाही. तुझा बापू पण मारित होता, तू पण मार. अरे पण ही दारू सोड. माझा नंदू असा नव्हता रे. या नालायक मित्रांच्या नादी लागला आणि असा झाला. जर हे पैसे घे, तुला मामाने ना पुण्याला कामाला बोलावलं. आणि कामाला जाय बाबा, उद्या सकाळीच जाय. तुझ्या पाया पडते पार. आणि तू हात नको जोडूच काय. सोडतो आई उद्यापासून दारू. आणि त्या वाईट मित्रांची संगतही सोडतो. आणि तू जसं म्हणतेस ना तसंच करतो. जातो मी आई उद्या पुण्याला मामाकडे. पण तू आई असा हात नको जोडूच काय. काय ग प्रिया, कुठं चाललीस? कुठं म्हणजे? चालल्या उसात पाणी भरायला. तू नको जाऊ, मी जाईल संध्याकाळी. संध्याकाळी? संध्याकाळी तू असतोस का शुद्धीवरती? पिऊन टराड असतोस. आणि मला दादांनी सांगितलंय तू जा तुझ्या मित्रांसोबत. अगं प्रिया, किती उशीर यायला? अरे मला भावाने अडवलं होतं. मला वाटलं आता येणंच होत नाही. काशा, हा, त्याला संशय त्याला आला ना? तुझाच मित्र. तू असं काय वागू नको की त्याला संशय येईल. तू नको टेन्शन घेऊ ग प्रिया, मी कुणाला नाही समजू देणार. आपण लग्न कधी करणार? करूया लवकर. तू दारू वगैरे पियत नाही ना माझ्या दादासारखं? ती येडीबिडी झाली की काय ग? आपल्याला नाही तसला काही शौक. आणि ऐक ना प्रिया, बोल नाही झालं. आपण ते करूयात का? अगं जे लग्नानंतर नवरा बायको करतात ना ते.
हा मग करूया ना पण लग्नानंतर. अगं तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? हो आहे. मस्करी करत होते. मग करूयात ना. चल त्यांना मी येते, मला उशीर होतो. काय रे गाण्या? अरे अरे कुठे गेला होता? अरे गेलो तू गर्लफ्रेंडला भेटायला. आईला कोणती आयटम पटवली ते तर सांग. अरे तो कशाला सांगेल आपल्याला? बरं चल नको सांगू. लग्न करणार रे की नुसतं आपलं. तू असता तू काय केलं असतं रे? आपण काय एन्जॉय. अरे मित्र कोणाच आहे? तो पण हेच करणार ना, एन्जॉय. मग काय एकदम जबरदस्त. आज पण लेट झालाय, एन्जॉय करून आला वाटतं. काय पण बोल, मज्जा आहे राव तुझी. चायला याची चालली मज्जा, पण मला रात्रीपासून जाम टेन्शन आलंय रे. कर नाही तर काय आलं? बेंचवर माझं म्हातारं रे, जाम डोकं खातंय, दारू पिऊ नको बोलतोय. हा मला सांगतो, याने काय केलं पूर्ण आयुष्य? अरे हाता घालून काढायचं ना, मी पण तेच केलंय. एक दिवस माझं म्हातार रात्री मला ज्ञान पाजळत होतं, दार लावलं, हान हान हानलं म्हाताऱ्याला. माझं बी म्हातार त्याच्यावरच आलंय रे. आता माझ्या बहिणीचं लग्न झालं ना, मी पण म्हाताऱ्याला आश्रमात पाठवतो. कायला बायको तर मायामध्ये आडकाठी. हा तेवढी जमीन होऊ दे रे नावावर, मी पण देतो घराच्या बाहेर काढून. ए ते घरचं सोड, संध्याकाळच्या दारूच्या सोयीचं काय? माझ्याकडे तर काय पण नाही रे. अरे मग आज उताराचं काय? उतार आता घ्यावाच लागेल, त्याच्याशिवाय काय मला झोप लागणार नाही. त्याचं काम होईल. कसं रे? अरे आपला नंदू नाही का, त्याला तर आपण दारूची चव दिली ना, तो करेल आपल्यासाठी तेवढं. ए त्याला कॉल कर लवकर, फोन लाव त्याला. हॅलो नंदू.
काय रे कशाला बोलवलं मला? भावा, आजच्या दारूची सोय कर बर. आज कोणाकडेच काय नाही रे. नाही रे भाई, आजपासून नाही घेणार मी दारू. अरे असं काय बोलतोय? हो रे, आतापर्यंत मी खूप चुकीचा वागलो आणि माझा बाप पण दारू पिऊनच गेला. तर आता मला फक्त माझ्या आईसाठी जगायचे बस. म्हणजे ते काय ठरवलंय तू? दारू पूर्णपणे बंद करणार आहे का? हो, जातोय मी उद्या पुण्याला. माझ्या मामाने माझ्यासाठी तिथे काम बघितलं. मी निघतो. ए, हा पुण्याला चाललाय म्हणजे याच्याकडे पैसे असतील. कशा पकड त्याला. चल. चल लवकर. ए नंदो, थांब थांब. अरे भाई, नोकरी तर उद्या जाशील ना. आजचा तरी दिवस दे आम्हाला. नको रे भाई, आईला सांगितलंय मी आता नाही घेणार म्हणून. अरे आजचाच दिवस, एका दिवसाने काय होणार आहे की नाही? अरे थोडीच घे ना, नवीन जॉबची पार्टी म्हणून. काय मित्रांनो? बरोबर. बरोबर आहे. अरे बरोबर बोलतोय ना तो. शहरातली माणसं कसं नवीन जॉब लागला की पार्टी देतात. अरे आमच्या सोबत तरी चल, तू जास्त घेऊ नको ना. हो रे, बरोबर बोलताय तुम्ही. पण आजचा शेवटचाच दिवस हा, आणि आईने मला फक्त भाड्यापुरतेच पैसे दिलेत रे. हो रे, एकदा शेवटचं. तू आता खर्च कर. मी संध्याकाळी तुला पैसे भेटले की लगेच देतो. म्हणजे तू आपला पुण्याला जायला मोकळा. पण नक्की संध्याकाळपर्यंत देशील ना मला? हो रे भावा, हीच आपली मैत्री का. ठीक आहे, मग मी जाऊन घेऊन येतो. तुम्ही चला शेतामध्ये, आपण बसूया तिकडे. संध्याकाळचं काम झालं.
जगायचंय रे, मला मरायचं नाही, मला वाचवा. हा तर गेला, नाही दुसरा बघू. लक्षात ठेवा, कर्म शेवटी सर्वांचा हिशोब करते, त्यातून कुणीही चुकत नाही.